नात्यातील ओलावा. प्रकाशरावांना खूप दिवसांनी छान गाढ झोप लागली होती. जाग आल्यावर हॉस्पिटलमध्ये आहोत हे लक्षात यायला काही क्षण लागले. बेल वाजवल्यावर रूममध्ये नर्स आल्या. गुड इव्हिनिंग सर, प्रकाशरावांनी विचारलं. कोणी भेटायला आलं होतं का? नाही, बराच वेळ झोपलेलो होतो म्हणून विचारलं. मोबाईलवर सुद्धा एकही मिस कॉल मेसेज नव्हता. आता कसं वाटतंय? नर्स विचारत होत्या. प्रकाशराव म्हणाले, प्रचंड बोर झालंय. 3 दिवसात वॉर्डबॉय सोडून इतर भेटायला दुसरं कोणीच कसं आलं नाही. सगळे बिझी असतील. आपला माणूस म्हणून काळजी आहे की नाही? नर्स बोलत होत्या. पण मी काहीच उत्तर दिलं नाही. सॉरी, मी जरा जास्तच बोलले. नर्स, जे खरं आहे तेच तर बोललात. ब्लड प्रेशर तपासताना 2-3 वेळा सॉरी म्हणून नर्स निघून गेल्या. त्यांनी सहजपणे म्हटलेलं खोलवर लागलं होतं प्रकाशरावांच्या. 2 शब्द बोलायला, विचारपूस करायला हक्काचं, प्रेमाचं कोणीच नाही. याचं खूप वाईट वाटलं. एकदम रडायलाच आलं. ओसरल्यावर बाईने डोळे पुसले. डोक्यात विचारांचा पंखा गरागर फिरायला लागला. अस्वस्थता वाढली. आज मला काही कमी नाही. मोठा बंगला, फार्म हाऊस, 3-3 गाड्या, भरपूर बँक बॅलन्स, सोशल स्टेटस सगळं आहे. तरीही मन शांत नाही. कशाची तरी उणीव भासते. प्रत्येकजण स्वार्थी असतो. पण मी जरा जास्तच पराकोटीचा आहे. प्रचंड हुशार, तल्लख बुद्धी आणि आडमुठ्या स्वभावामुळे कधीच कुणाचा आवडता नव्हतो. फटकळ बोलण्यामुळे फारसे मित्रही नव्हते. जे होते ते सुद्धा लांब गेले. माझ्या आयुष्यात कधीच कुणाला ढवळाढवळ करू दिली नाही. अगदी बायकोला सुद्धा. तिला ठराविक अंतरावर ठेवलं. लौकिक अर्थाने सुखाचा संसार असला तरी आमच्यात दुरावा कायम राहिला. पैशांच्या नादात म्हातारपणी आईवडिलांना दुखावले. मोठ्या भावाला फसवून वडिलोपार्जित संपत्ती नावावर करून घेतली. एवढं सगळं करून काय मिळवलं? तर अफाट पैसा, सोबत विकृती, समाधान आणि टोचणारं एकटेपण. विचारांची वावटळ डोक्यात उठली होती. स्वतःचाच खूप राग आला. मन मोकळं करायची इच्छा झाली. बायकोला फोन केला, पण उगीच डिस्टर्ब करू नकोस. काही हवं असेल तर मेसेज कर, असं सांगत तिने फोन कट केला. तारुण्याच्या धुंदीतल्या मुलाशी बोलायचा तर प्रश्नच नव्हता. फोन नंबर पाहताना दादाच्या नंबरवर नजर स्थिरावली. पुन्हा आठवणींची गर्दी. दादाचा नंबर डायल केला, पण लगेच कट केला. कारण आमच्यातला अबोला. 3 वर्षापूर्वी आमच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यानंतर पुढाकार घेऊन दादाने समेटाचा प्रयत्न केला, पण माझा इगो आडवा आला. म्हणूनच आता तोंड उघडण्याची हिंमत होत नव्हती. तरी पण बोलावंसं वाटत होतं. शेवटी धाडस करून नंबर डायल केला आणि डोळे गच्च मिटले. हां, तोच दादाचा आवाज. दादा, मी बोलतोय. अजून नंबर डिलीट केलेला नाही. कसा आहेस? फोन कशाला केलास? तुझा राग समजू शकतो. खूप चुकीचा वागलो. गोड गोड बोलून तुला फसवलं. ठरवलं नसतानाही आपसुकच मनात साठलेलं धाड बोलायला लागलो. मुद्द्याचं बोल. उगीच शिळ्या कढीला ऊत आणू नकोस. आपल्यात आता काही शिल्लक राहिलेलं नाही. दादा, इतकं तोडून बोलू नकोस. मी तर फक्त बोलतोय. तू तर. होय दादा, मी पैशांच्या नादाने भरकटलो होतो. चुकलो. एकदम फोन का केलास? सगळ्या वाटण्या झाल्यात. आता काही शिल्लक नाही. मला माफ कर, म्हणालो, पण पलीकडून काही उत्तरच आलं नाही. दादा, ऐकतोय? काय काम होतं ते सांग. माझ्याकडून डोंगऱ्या एवढ्या चुका झाल्या आहेत. मुद्द्याचं बोल. झालं गेलं विसरून जा. ठीक आहे दादा. दादा कोरडेपणाने बोलला, परंतु मी मात्र प्रचंड भावूक झालो. झालं असेल तर फोन ठेवतो. आज सगळं काही आहे, आनं नाहीये. काय ते स्पष्ट बोल. हॉस्पिटलमध्ये एकटा पडलोय. का? काय झालं? दादाचा आवाज एकदम कापरा झाला. बीपी वाढलाय. चक्कर आली म्हणून भरती झालोय. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय. सोबत कोण आहे? कुणीच नाही. दिवसातून 2दा बायको आणि मुलं व्हिडिओ कॉल करून विचारपूस करायचं कर्तव्य पार पाडतात. अजबच आहे. जे पेरलं तेच उगवलं. मी त्याच्याशी असाच वागलोय. कधीच प्रेमाचे 2 शब्द बोललो नाही. फक्त व्यवहार पाहिला.
स्वार्थासाठी नाती वापरली आणि तोडली. आता एकटेपणाने कासावीस झाल्यावर डोळे उघडलेत. कंठ दाटल्याने फोन कट झाला. अंधार करून पडून राहिलो. बऱ्याच वेळानंतर नर्स आल्या. लाईट लावून हातात कागदाचा पुडा दिला. मस्त घमघमाट सुटला होता. घाईघाईने पुडा उघडला तर त्यात भाजलेल्या शेंगा. प्रचंड आनंद झाला. नक्की दादा आलाय. कुठे? मी इथंच आहे. दादा समोर आला. आम्ही सख्खे भाऊ 3 वर्षानंतर एकमेकांना भेटत होतो. दोघांच्याही मनाची विचित्र अवस्था झाली. फक्त एकमेकांकडे एकटक पाहत होतो. नकळतपणे माझे हात जोडले गेले. राग बाजूला ठेवून लगेच भेटायला आलास? काय करणार? तुझा फोन आल्यावर राहवलं नाही. जे झालं ते झालं. आता फार विचार करू नकोस. तुला राग नाही आला? खूप आला. 3 वर्ष तोच कुरवाळत होतो. पण आज तुझ्याशी बोलल्यावर सगळा राग वाहून गेला. तुला आवडणाऱ्या भाजलेल्या शेंगा घेऊन आलो आहे. आणि तडक इथे आलो. दादा, मला पुढे काही बोलता येईना. दादाने डोक्यावरून हात फिरवला. तेव्हा खूप शांत शांत वाटलं. राग कधीच नात्यामध्ये मोठा नसतो. मग ते रक्ताचं असो वा मैत्रीचं. चुका, अपमान काळाच्या ओघात बोरथट होतात. जुन्या गोष्टींना चिकटून बसण्याचा त्रास स्वतःलाच जास्त होतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपलं नातं म्हणजे फेविकॉल का जोड. दादा लहानपणी द्यायचा अगदी तसं शेंगा सोलून दाणे मला देत बोलत होता. त्या भाजलेल्या खरपूस शेंगदाण्याच्या दाण्यांची चव अफलातून होती. सहज कचऱ्याच्या डब्याकडे लक्ष गेलं. त्यात शेंगांच्या टरफल्यांच्या जागी मला माझा इगो दिसत होता. आज दोन्ही भावांमध्ये कोरडेपणा जाऊन नात्यामध्ये ओलावा आला होता. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.